वटपौर्णिमा जवळ येते बरं का. मग काय नट्टापट्टा तर सगळ्यांचंच होईल. मी कशी काय मागे राहू. मग मी असं बस जेल घेतला आणि पूर्ण चेहऱ्यावरती पोतून घेतला आणि रेझर करायचं होतं बरं का. म्हटलं चला आज फेस शेविंग करूया. फेस सेव्ह करायच्या आधी मी काय केलं, असा हा 3चा सेट मिळतो लोकल स्वस्त्यात मस्त. तर रेझर आहे हे फेस रेझर म्हणता याला. मस्त घेतलं न फस्स सगळे केस काढून टाकले. अप्पर लिप्स केलं बरं का. आणि ॲब्रोज कसं काय राहू देईन, ॲब्रोज पण करून टाकले लगे हात. मस्त सगळा चेहरा चिकना केला आणि चिकना करून काय मग अशी अप्सरा समजत होती स्वतःला. चांगली दिसायला लागले की लगेच म्हटलं चला फेस पॅक पण लावून देऊ, अजून डब्बल चांगली दिसेल. मग काय फेस पॅकसाठी घेतलं मुलतानी माती, चंदन पावडर थोडं घ्यायचं आहे बरं का. जास्त उरलं की मग हातपायाला लावा लागतं. मग काय त्यात टाकली हळद, चिमूटभरच टाकली बरं का. आणि मग त्यात घेतलं थोडंसं ॲलोवेरा जेल आणि थोडं पाणी घाललं बरं का प्यायचं. आणि मस्त पोतून घ्या संपूर्ण चेहऱ्याला. आणि थोडंसं घट्टच बनवा बरं का, जास्त पातळ नको, ते वाहून जाईन. घट्ट मस्त बनवलं आणि पोतून घेतलं चेहऱ्याला. छान पूर्ण चेहऱ्याचे खड्डे भरतं तोपर्यंत पोतलं. खड्डे बिड्डे चांगले भरता म्हटलं चला या खड्ड्यांना सुकू द्या. तोपर्यंत टाईमपास केला बरं का. आणि मग काय खड्डे सुकले आणि छान असा चेहरा धुवून घेतला. आणि बापरे माझंच उजेड पडत होतं, लाईट बंद करावं लागतील. मग काय आपली टिकली लावून घेतली बरं का. आणि थोडं अजून नट्टापट्टी करून स्वतःला अप्सरा समजत होती बरं का. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं का. बाय.